श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही आईच्या घरातून या 3 वस्तू कधीही आणू नका. पतीचा नाश होतो. विवाहितांनी हे लगेच पाहावे. प्रिय भक्तांनो, जर तुम्ही चुकूनही रक्षाबंधनाच्या दिवशी या वस्तू आणल्या तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. पतीचा मृत्यू देखील होऊ शकतो. भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या जर मुलीने तिच्या आईच्या घरातून रक्षाबंधनाच्या दिवशी सासरच्या घरी आणल्या तर तिच्या घराचा नाश निश्चय आहे. पण यापूर्वी रक्षाबंधनबद्दल जाणून घेऊया. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. भक्तांनो, दरवर्षी श्रावण महिन्याचा पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की भाद्र काळात चुकूनही रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये. भाद्र काळात राखी बांधणे खूप अशुभ मानले जाते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की रक्षाबंधन हा सण भद्राचा त्याग केल्यानंतरच साजरा करावा. यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्याही दिवशी साजरा करावा याबद्दलही बराच गोंधळ आहे. भक्तांनो, यावेळी अनेक लोक 8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करावा असे म्हणतात आणि काही लोक 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ राहील असे म्हणतात. तर अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची योग्य तारीख कोणती आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट. तसेच आज आम्ही तुम्हाला भद्रकाळाची वेळ सांगणार आहोत, कारण यावेळी रक्षाबंधन भद्रकाळाच्या सावलीत असेल. म्हणूनच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही या गोष्टी मामाच्या घरातून आणू नये. प्रिय भक्तांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि व्हिडिओ इतर लोकांसह शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल मराठी कपलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हो प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मित्रांनो, पहा, गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट पार होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बाकी सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पुरेसे शहाणे आहात. तर प्रिय भक्तांनो, जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया. भक्तांनो, रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते. आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमीच रक्षण करण्याचे वचन देतो. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की भद्रकाळात राखीचा सण साजरा करणे शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते. म्हणूनच चुकूनही भद्रकाळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका. यामागे एक पौराणिक कथा आहे. असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने भद्रकाळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आत त्याचा नाश झाला. याशिवाय शनिदेवाची बहीण
असलेल्या भद्राला ब्रह्मदेवानी शाप दिला आहे की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील. म्हणूनच तुम्ही चुकूनही भद्र काळात रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये. आणि रक्षाबंधन सुरू होण्यामागे विधी कथा आहेत. त्यापैकी एकाच्या मते युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला दुखापत झाली तेव्हा द्रौपदीने कपड्याचा तुकडा बांधला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरज पडल्यास मदत करण्याचे वचन दिले. भगवान श्रीहरी विष्णूंना राजा बळीचा बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली. राजा बळीने रक्षण करण्याचे वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण माता लक्ष्मीशी संबंधित आहे. भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात. म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनाही आंघोळ करावी आणि शक्य असल्यास नवीन कपडे घालावेत. परंतु लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी काळे कपडे घालू नका. कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवाची पूजा करावी. पूजेपूर्वी तुम्ही पूजा थाळी लावावी आणि त्यात रोली, चंदन, अक्षत, राखी, मिठाई इत्यादी आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा. भक्तांनो, तुम्ही पीठ, माती किंवा पितळाचा दिवा बनवू शकतात जेणे तुम्ही तुमच्या भावाची आरती कराल. भक्तांनो, आता सर्वप्रथम ही पूजा थाळी देवाला समर्पित करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधण्यापूर्वी मंदिरात राखी अर्पण करा. यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे. भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी बांधा आणि नंतर शेवटी भावाच्या मनगटासाठी एक थाळी सजवा. नंतर सर्वप्रथम भावाला टिळक लावा. त्याच्यावर रोली, चंदन आणि अक्षत लावा. त्याच्यावर काही फुले शिंपडा. जर फुले वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा. आता तुमच्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला. भावासाठी कोणतेही शुभ कार्य करू नका. राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे की मी नेहमीच तुमचे रक्षण करीन. मी तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करीन. मी तुमचे प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. जर पालक नसतील तर मी पालकांची अनुपस्थिती पूर्ण करीन. मी वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. मी तुमची आई बनून पालन पोषण करेन आणि तुम्ही तुमच्या बहिणींना भेटवस्तू द्याव्यात. भक्तांनो, 2025 मध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल ते आम्हाला आता कळवा. भक्तांनो, 2025 मध्ये 9 ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल. पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 पर्यंत असणार आहे. रक्षाबंधन विधीसाठी शुभ वेळ 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:47 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल. या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली असेल आणि रक्षाबंधनाची भद्रा सुरू होण्याची वेळ सकाळी 5:57 आहे आणि त्यानंतर ती दुपारी 1:32 पर्यंत राहील. ही भद्रा पाताळात राहते. तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की जर भद्रा पाताळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही. ती शुभ मानली जाते. पण अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्रा दुर्लक्षित केली जात नाही. शेवटी आपण हिंदू
आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचे पालन करावे लागतात. आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि भक्तगण रक्षाबंधनाच्या संध्याकाळी पंचक असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचक येत आहेत. पंचक संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत राहील. पंचक येत आहे. जो रज पंचक असेल तो अशुभ मानला जात नाही, तो शुभ आहे. त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी 7 तास 48 मिनिट लागतात. भक्तांनी हे लक्षात ठेवावे की भद्रामध्ये राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो. म्हणूनच यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका, कारण संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकतं. यावेळी राखी लंकापती रावणाला बांधली गेली होती, म्हणूनच त्यांचा संपूर्ण काळ नष्ट झाले. म्हणूनच वेळेनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करणे खूप शुभ आणि शुभ ठरेल. भक्तांनो, हे थोडे कठीण आहे, पण हा काळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे. भक्तांनो, अनेक लोकांमध्ये अशी परंपरा आहे की ते सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत. भक्तांनो, शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो वेळा शुभ फळ मिळते. त्याला कधीही कोणतेही दुर्दैव येत नाही. अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याला प्रगतीचा अनुभव येईल. असा भाऊ लाखो आणि कोटींशी खेळेल. तो सर्व काही प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती कमवेल. राहुदोष, पितृदोष, नजरदोष, मंगलदोष सर्व काही दूर राहील. आणि भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी बांधू नये, ते शुभ मानले जात नाहीत. भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणे नेहमीच खूप शुभ आणि शुभ मानले जाते. भक्तांनो, रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला कधीही चाकू, ब्लेड इत्यादी भेट देऊ नयेत. याचा जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत बहिणीला पांढरे कपडे भेट देऊ नयेत. चप्पल इत्यादी देखील देऊ नये. दक्षिणा भेट म्हणून द्यावी. प्रेमळ बहिणीने आपल्या भावाला आपल्या भाऊ बनवले. जर तिने त्याला भावाचा दर्जा दिला तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इत्यादी काहीही करू शकतो. त्यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो. धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की बहिणीने स्वतः भावाच्या घरी जाऊन बहिणीला राखी बांधावी. शास्त्रानुसार, वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग भाऊ कुठेही असेल, बहिणीने जावे. जर भाऊ तुमच्यासोबत नसेल, परदेशात राहतो, काही कारणा स्वतः तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल, तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी, राखी, मिठाई, अक्षदा, रोली गणपतीला तुमचा भाऊ म्हणून त्याच्या मनगटावर चंदनाचा टिळक बांधावा. ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल. मग तुम्ही ती श्रीकृष्णासाठी बांधा किंवा नारायणासाठी, तुम्ही ज्याचे भक्त असाल त्याच्या मनगटावर बांधा. ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल. आणि अशी राखी हृदयातून बांधलेली, खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबरची बनते. भक्तांनो, रक्षाबंधनावर काय शिजवावे आम्हाला कळवा. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जय माता लक्ष्मी लिहा. जेव्हा तुम्ही आमचे कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटते. आणि जेव्हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडतो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचे मनोबल वाढते.
जेणेकरून आम्हाला चांगली माहिती मिळते.